जय हरी सखीनो. तर चला आपण आज कटोरी ब्लाऊज कटिंग केलेला शिवणार आहोत. तर बघा ह्या 2 ब्रेस पट्ट्या आहेत. आपल्याला 2 कमी पडलेले आहेत. 4 ब्रेस पट्ट्या असतात तर 2 आपल्याला कमी पडलेले आहेत. तर त्या 2 ब्रेस पट्ट्या आपण अस्तरच्या कपड्यावरती त्याच कलरचा अस्तर आहे बघा, त्याच कपड्यावरती आपण काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित सरळ कपड्यावरती ठेवून घ्यायचे आणि असं कटिंग करून घ्यायचं आहे. त्या 2 ब्रेस पट्ट्या आपल्या मेन आहेत त्या ठेवूनच आपण कटिंग करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचं आहे. साईडला ठेवून घेऊया आपण अस्तर. तर बघा व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. कमी जास्त झालेलं, वरच्या 2 ब्रेस पट्ट्या मेन आहेत आपल्या आणि खाली 2 अस्तरच्या आहेत. तर बघा वरती एक आणि खाली एक आपली मेन ब्रेस पट्टी ठेवून घ्यायची आहे. अस्तरच्या मध्ये घ्यायचे आहेत आणि दोन्ही जोडी एक एक उचलायचे आहे आणि कटिंग केलेली आहे बरोबर एकमेकावरती ठेवून आपण टिप मारून घ्यायची आहे. सरळ बाजू जिकडं आहे आपली तिकडं आपण टिप मारून अशा पद्धतीने घ्यायचं आहे. बघा हे बघा अशा पद्धतीने आपण टिप मारून घ्यायची आहे. दुसऱ्या पण ब्रेसपट्टीला आपण व्यवस्थित टिप मारून घ्यायचे. समोरासमोर लहान भाग आलेला आहे आणि आपले जो मोठे भाग आहेत ते पुढच्या साईडला आहेत. तर अशा पद्धतीने आपण टिप मारून घ्यायचे. बघा जर कमी जास्त असेल तर तुम्ही इकडं तिकडं थोडंसं कमी जास्त आलेलं आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा दुसऱ्या पण ह्याला कमी जास्त असेल तर तुम्ही कट करून घ्यायचं इकडलं तिकडलं कपडा राहिलेला थोडासा. बघा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा आपलं तयार झाले, आपण साईडला ठेवून घेऊया. तर बघा आपला साईड पार्ट घ्यायचा आणि कटोरीचा भाग घ्यायचा आहे, कारण आपल्याला समोरचा भाग अगोदर जोडून घ्यायचा आहे. तर बघा दोन्ही कटोऱ्या समोरासमोर घ्यायचे आहेत. तर बघा दोन्ही कटोरे समोरासमोर ठेवल्यामुळं आपल्याला काय होतं की कुठं फोल्ड करायचं आहे ते कळतंय. तर बघा मधोमध आपण फोल्ड करून घ्यायची कटोरी. जिथं आपलं 1.5 इंचाचं अंतर खाली घेतलेलं आहे ना तिथं आपण कटोरी फोल्ड करून घ्यायची दोन्ही पण, की जेणेकरून एकाच बाजूच्या दोन्ही नाही व्हायला पाहिजे. तर बघा 1.5 इंचाचं अंतर आपण आडवा टक्सा आपण 1.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि उभा टक्सा आपल्याला 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण सरळ रेष ओढून घ्यायची आहे. बघा 2.5 इंचावरती आपण घेतलेलं आहे. सरळ रेष ओढली त्या रेषेवरती आपण बरोबर टिप मारून घ्यायची आहे आणि टिप डबल घ्यायची आपल्याला. सुई आपण आत ठेवून परत उचलायचा आहे दाब आणि सरळ टिप मारून घ्यायचे. बघा अशा पद्धतीनं सरळ टिप मारून घ्यायचे. तर बघा सरळ टिप मारल्यामुळं आपलं कटोरीचा पण पप किती छान येतो. बघा अशा पद्धतीनं कटोरीचा आपला आकार व्यवस्थित येतो. तर दुसऱ्या पण कटोरीला आपण तशा पद्धतीनंच आडवा टक्स 1.5 घ्यायचा आहे असं आणि उभा टक्स आपल्याला 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर बघा 2.5 इंचाचा आपण घेतलेला आहे आणि सरळ आपण टिप मारून घेणार आहोत. तर बघा सुई आत ठेवायची आणि कपडा फिरवायचा आहे आणि परत त्याच्यावरूनच अजून आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपण टिप मारून घ्यायची. तर बघा ही पण कटोरीची आपल्याला टक्स दिल्यामुळं कटोरीचा आकार किती छान आलेला आहे. दोन्ही पण कटोऱ्या आपल्याला समोरासमोर ठेवून बघायच्यात. हे बघा दोन्ही पण कटोऱ्या आपल्याला समोरासमोर ठेवायच्यात आणि पप किती छान आलेला आहे ते बघा तुम्हीच. बघा अशा पद्धतीनं आपली एक उजवी एक डावी अशा पद्धतीनं आणि यामध्ये गोलाकार गळ्याचा आला पाहिजे.
आपलं साईड पार्ट घेऊया आता. एका साईडला एक आणि दुसऱ्या साईडला दुसरा, अशा पद्धतीनं दोन्ही आपण साईड पार्ट ठेवून घेणार आहोत. तर बघा दोन्ही साईड पार्ट आपण एका समोरासमोर ठेवून असं एकावरती एक कटोरी त्याच्यावरती असे ठेवून घ्यायचे. एक साईडला ठेवायचं आणि एक आपण शिवायला घ्यायचा आहे आता. तर बघा अशा पद्धतीनं आपण एकामेकावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गोल आकारात आपण कटोरी जोडत जायचं आहे. तर बघा जिकडं जिकडं गोल आकार आहे तिकडं आपण व्यवस्थित जोडत जायचं आहे, की जेणेकरून आपल्या मध्ये मध्ये चुन्या पडल्या नाही पाहिजे. कटोरी जोडत्या टायमिंगला आपल्या चुन्या पडतात, तर त्या चुन्या न पडण्यासाठी आपण व्यवस्थित कटोरी जोडायची आणि डबल टीप आपण मारून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीनं आपण कटोरी जॉईंट करून घ्यायची आहे बघा. तर सरळ कपड्यावरती असं जोडलेल्या कटोरीवरती आपण सरळ असा हात फिरवून घ्यायचा आहे बघा. तर व्यवस्थित पप आलेला आहे. तर बघा ही कटोरीचं जे आपला आडवा टक्स आहे ते थोडासा कट करून घ्यायचा आतल्या साईडचा जो कपडा आहे तो, जेणेकरून आपल्या जी ब्रेसपट्टी आपण जोडणार आहोत त्यात अडकायला नको आहे. दुसरा पण भाग आपण घ्यायचा आहे व्यवस्थित ठेवलेला जसाच तसा. पहिल्या भागाला आपली कटोरी वरती आली ती, दुसऱ्या भागाला आपली कटोरी खालच्या साईडला गेलेली आहे. अशा पद्धतीनं गोलाकार आपण जोडत जायचं आहे. तर बघा हे अशा पद्धतीनं आपण कटोरीचा गोल आकारामध्ये आपण अशी कटोरी जोडून घ्यायची आहे बघा. आता डबल टिप आपण मारून घ्यायचे इथून बघा. अशा पद्धतीनं आपण दुसरी पण टिप मारून घ्यायची. डबल टिप मारल्यामुळं काय होतं की कटोरी आपली मजबूत राहते आणि राहिलेला तो जो टक्स आहे तो हे आपण कटोरीचा आपण कटिंग करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण बघा कटोरी जोडून घेतली आणि इथं असं नख फिरवून घ्यायचं किंवा बोट व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं ह्याच्यावर. तर बघा हे दोन्ही पण भाग माझे समोरासमोर ठेवून घ्यायचेत. आपले दोन्ही भाग बरोबर आलेत की नाही बघायचं आहे. तर आपले दोन्ही पण भाग बरोबर आलेले आहेत. तर बघा आपल्याला आता परत ब्रेसपट्टी घ्यायची आहे आणि परत बघा सरळ कपड्यावरती सरळ, म्हणजे जी आपली कपड्याची कट केलेली आहे ती आपल्या कटोरीकडल्या बाजूला आली पाहिजे आणि अस्तरच्या कपड्याची आहे ती खाली गेली पाहिजे. तर बघा असे एकावरती एक समोरासमोर ठेवून घ्यायच्या दोन्ही पण आणि एकामेकावरती ठेवून असं व्यवस्थित बघा सव्वाशाला सव्वासं ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. तर बघा ब्रेसपट्टीचा आपला जो कटोरीचा आपण टक्स घेतला ना तो पुढच्या साईडला गेला पाहिजे आणि कटोरी जिथं जोडली ना आपण गोलाकारमध्ये ती पण भाग आपला आतलं मार्जिन पुढच्या साईडला गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण जोडून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीनं आपण ब्रेसपट्ट्या व्यवस्थित जोडून घ्यायची आपण बघा. आपला कपडा सरळ करायचा आहे आणि सरळला सरळ आली ना ब्रेसपट्टी बघायची आणि वरतून गुंडाळून आपल्याला बरोबर ब्रेसपट्टीमध्ये ठेवून घ्यायचं आहे. तशा पद्धतीनं आपण व्यवस्थित एकामेकावरती ठेवून तो कपडा व्यवस्थित आतमध्ये सरकवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कपडा आतमध्ये अडकला नाही पाहिजे. अशा पद्धतीनं आपण ब्रेसपट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा आता मध्ये मध्ये आपल्याला कट द्यायचेत. ते कट आपल्या कशासाठी द्यायचेत तर तिथं आपल्याला फिनिशिंग येण्यासाठी द्यायचेत. तर आपण कुठल्याही साईडनं आपण बाहेर काढायचा आहे कपडा. तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण आतमध्ये जो कटोरीचा भाग गेलेला आहे ना तो पूर्ण आपण बाहेर काढून घ्यायचा आहे बघा. व्यवस्थित सेट करायचा आहे कपडा आणि परत बघा साईडला आपण खाली टिप मारून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं आपण खाली व्यवस्थित प्रेस करून टिप मारून घ्यायचे ती, जेणेकरून आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे. तर बघा असं क्रॉसमध्ये थोडंसं कट करून घ्यायचं आपल्याला बाहेर आलेला कपडा की लेवलमध्ये कटोरीच्या
आला पाहिजे. तर बघा आलेला आहे. व्यवस्थित आपली कटोरी जोडून झालेली आहे एका साईडची पूर्ण. तर बघा आपल्याला दुसऱ्या पण बाजूची ब्रेसपट्टी पूर्ण तयार करायची आहे. तर बघा अशी कपड्यावरती कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि ती मार्जिंग आहे ती आपण पलीकडल्या साईडला समोर साईडला घ्यायचं आहे आणि हे गोलाकारातलं पण मार्जिंग आपण पुढच्या साईडला घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीनं आपण जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा आपण आता व्यवस्थित जोडलेला आहे कटोरी. तर आपण वरूनच तो कपडा ब्रेसपट्टीमध्ये गुंडाळी करून ठेवणार आहोत. असं मधोमध घ्यायचं आहे की जेणेकरून अडकला नाही पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण बघा अशा पद्धतीनं आपण ब्रेसपट्टी जोडून घ्यायचे. आतला कपडा अडकला नाही पाहिजे. बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित जोडून घ्यायचं आणि मध्ये कट मारून घ्यायचे. कट मारल्याने आपली फिनिशिंग चांगली येते. तर बघा असं बाहेर काढून घ्यायचं आपल्याला. असा कपडा बाहेर काढून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं तिथं की जेणेकरून आपल्या पट्टी जी जोडलेली अस्तरची ना ती बाहेर दिसू नये म्हणून. अशा पद्धतीनं आपण व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. तर बघा ब्रेसपट्टीमध्ये असं कपडा आतमध्ये राहिला नाही पाहिजे. व्यवस्थित आपली ब्रेसपट्टी जोडून झाली पाहिजे. तर बघा अशा पद्धतीनं मी व्यवस्थित कपडा सेट करत करत जोडून घेतलेला आहे. तर बघा किती फिनिशिंगमध्ये आलं आहे. तर राहिलेला कपडा आपण क्रॉसमध्ये थोडासा पुढं आलेला कट करून घ्यायचा असा की दोन्ही कपडे आपले समोरासमोर दोन्ही पण भाग आपले व्यवस्थित आले पाहिजे. तर बघा कटोरी अशी व्यवस्थित बरोबर समोरासमोर ठेवून बघायचं आहे. बघा गोलाकार आला पाहिजे. बघा आता आपण हुकाने लोकपट्टी कुठं ठेवली आहे ती बघायची कटिंगची. ते 2 पट्ट्या घ्यायच्यात. बघा दोन्ही पट्ट्या आपल्या घ्यायच्यात आणि पट्ट्या आपण मोजून घ्यायच्यात कितीच्या घ्यायच्यात ती. तर बघा 2 इंचाची पट्ट्या घेतलेल्या आहेत मी 2. तर बघा अशा पद्धतीने ह्या 2 इंचाची पट्टी आहे ना ते आता आपण पहिल्यांदा हुक जिथं अडकवतो ना ती आपण लूकपट्टी तयार करून घ्यायची. अर्धा इंच फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावरती आपण पट्टी ठेवून घ्यायची आहे. तर कटोरीचा सरळ भाग वरती ठेवायचा आणि पट्टी खाली घ्यायची. तर अशा पद्धतीनं आपण पट्टी खाली घेतलेली आहे फोल्ड करून आणि कटोरीचा भाग वरती ठेवलेला आहे. तर हे बघा असं अशा पद्धतीनं सरळ करून घ्यायचं आहे आणि 1 इंच फोल्ड केलेलं आहे. तसंच फोल्ड अजून एक फोल्ड मारायचा आणि नंतर दुसरा फोल्ड जिथं आपण कटोरी जॉईंट केली ना पट्टी कटोरीला तिथंच परत फोल्ड करून पट्टी अशी व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायची. पहिल्यांदा जेवढं आपण अंतर घेतले ना तेवढंच आपण शेवटपर्यंत अंतर घ्यायचं. तर पट्टी आपली सरळ येणार आहे. हे बघा अशा पद्धतीनं आपण गोल आकार करून घ्यायचा आहे. बघा किती सरळ पट्टी आलेली आहे. तर आपण दुसऱ्या पण भागाला अशीच पट्टी आपण बसवून घ्यायची आहे. पट्टी खाली अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचा आहे. मग अशा पद्धतीनं अर्धा इंच आपण पट्टी फोल्ड करून घेणार आहोत. बघा ती पट्टी आपण अर्धा इंच फोल्ड केलेली. आता कटोरीची बाजू आपण खाली घ्यायची आहे आणि एक चून मारायची आणि 1 इंच कपडा कट करून आपण पट्टी तिथं फोल्ड करणार आहोत.
बघा अशी कटोरीचा भाग सव्वासा वर खाली ठेवायचा आणि पट्टी उलटी वरती ठेवायची आहे. आणि बघा त्याच्यावरती एक डापटीप मारून घ्यायची पट्टीवरती आपली, जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग येईल अशी. तर बघा खाली लॉक करून घ्यायचं आहे. आणि जी पट्टी आपण आतमध्ये बसवली ना तीच पट्टी आपल्या आतल्या साईडला तयार करून घ्यायची. बघा आतल्या साईडला आपली पट्टी गेली पाहिजे. जी हुकाची पट्टी आहे ती आतमधल्या साईडला गेली पाहिजे आणि ज्या हुका अडकवायची लूकची पट्टी आहे ती वरती आली पाहिजे. हे बघा अशा पद्धतीनं आपण पूर्ण पट्टी फिनिशिंगमध्ये आपण जोडून घ्यायची आहे. तर बघा असं गोल आकारामध्ये आपण कटिंग करून घेणार आहोत. बघा थोडासा गोल आकार कमी आहे तर मी तिथं गोल आकार देऊन घेणार आहे. आणि दोन्ही पट्ट्या बघा किती पट्टी फिनिशिंगमध्ये आली. दोन्ही पट्ट्या आपल्या फिनिशिंगमध्ये आलेल्या आहेत. तर बघा दोन्ही पट्ट्या समोरासमोर एकमेकावरती ठेवून घ्यायच्या आणि चेक करायचं कमी जास्त आपली बघा ब्रेसपट्टीला ब्रेसपट्टी व्यवस्थित समोरासमोर आली का ती बघायचं, चेक करायचं आहे. आणि बघा इथं थोडासा गोल आकार आपण देऊन घ्यायचा आहे. कमी असेल तर गोल आकार आपण थोडासा देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथं थोडासा कमी गोल आकार आहे तर मी परत एकदा देऊन घेणार आहे. बघा अशा पद्धतीनं कटिंग करून घ्यायचं. आपल्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. हा पण आकार बघा आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं इकडून गोल आकारमध्ये देऊन घ्यायचा आहे. बघा राहिलेला कपडा मी कट करून टाकते. तर बघा माझ्या पट्ट्या व्यवस्थित समोरासमोर आलेल्या आहेत. तर चला तर मग आपण समोरासमोर आलेल्या पट्ट्या आणि समोरासमोर आलेला पुढचा भाग आपण तयार करून घेतला आहे. तर बाकीचा आपण पुढच्या भागामध्ये बघूया. जय हरी.